नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 7वी गणित यामधील प्रकरण 6वे घातांक याचा अभ्यास करत आहोत। त्यामध्ये आज आपण वर्ग व घन या घटकाची माहिती करून घेणार आहोत। चला तर मग आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। आता इथे बघा, उदाहरण बघा, 3चा दुसरा घात म्हणजेच काय। आता आपण मागच्या घटकामध्ये शिकलेलो आहोत की पाया आणि घातांक म्हणजे काय। आता पाया इथे 3 आहे, त्याचा घातांक जो आहे तो 2 आहे, म्हणजेच काय, या 3चा 2 वेळेला गुणाकार असा त्याचा अर्थ होतो, किंवा त्याला वर्ग असं सुद्धा म्हणतात। जेव्हा दुसरा घात असतो त्याला वर्ग म्हणतात। तर मग 3चा वर्ग किंवा घातांक, 3चा घातांक 2चे वाचन 3चा दुसरा घात किंवा 3चा वर्ग असे करतात। त्याचप्रमाणे इथे 5चा तिसरा घात दाखवलेला आहे आपल्याला। मग हे 3 म्हणजेच काय की 5चा 3 वेळेला गुणाकार। मग हा 3 म्हणजे काय असतो, तो असतो घन। मग आता याचं वाचन कसं करतात, 5चा तिसरा घातचं वाचन असं असतं की 5चा तिसरा घात किंवा 5चा घन असे करतात। मग आता इथे लक्षात ठेवायचं की कोणत्याही संख्येचा दुसरा घात म्हणजे त्या संख्येचा वर्ग आणि कोणत्याही संख्येचा तिसरा घात म्हणजे त्या संख्येचा घन होय। तर आपण जाणून घेऊयात। इथे उदाहरण बघा, आता पाया समान असलेल्या घातांकित संख्यांचा गुणाकार कसा करतात ते इथे आता आपण समजून घेऊयात। हे उदाहरण बघा, पहिलं 2चा चौथा घात किंवा 2चा तिसरा घात म्हणजे 2चा घन अशीच वाचायची सवय ठेवायची। आता 2चा चौथा घात म्हणजेच काय असणार आहे, इथे 2चा गुणाकार 4 वेळेला केलेला आहे आणि 2चा तिसरा घात म्हणजे 2चा गुणाकार 3 वेळेला केलेला आहे। मग इथे जेव्हा पाया समान असतो तेव्हा हे जे घातांक आहेत त्यांची काय होते, बेरीज होते। म्हणजे इथे 2चा 7वा घात, 4 अधिक 3 म्हणजे किती, 7। इथे आपल्याला दाखवले। यावरून आपण काय समजू शकतो, 2चा चौथा घात गुणिले 2चा तिसरा घात बरोबर 2 एकदाच घ्यायचे आणि 4 अधिक 3 म्हणजे गुणाकारामध्ये घातांकांची बेरीज होते, म्हणजे 2चा 7वा घात। त्यानंतर हे उदाहरण दुसरं बघा, -3चा दुसरा घात म्हणजे -3चा वर्ग आणि -3चा तिसरा घात म्हणजे -3चा घन। त्याप्रमाणे इथे गुणाकार केला। पाया समान आहे, गुणाकारामध्ये चिन्ह काही असली तरी गुणाकारामध्ये घातांकांची बेरीज होते। त्याप्रमाणे इथे 3चा 5वा घात आपल्याला आपण इथे लिहिला। आता इथे उदाहरण बघा, -2/5चा दुसरा घात म्हणजे वर्ग आणि -2/5चा तिसरा घात म्हणजे घन। त्याप्रमाणे इथे गुणाकार केला। आता 2 अधिक 3 घातांकांची बेरीज होते गुणाकारामध्ये, त्याप्रमाणे 2 अधिक 3 म्हणजे किती होतात, 5, म्हणून -2/5चा इथे 5वा घात आपण इथे लिहिला। यावरून आपल्या काय लक्षात येतं की जर ए ही परिमेय संख्या असेल आणि एम व एन हे धन पूर्णांक असतील, म्हणजे एम आणि एन काय आहेत, घातांक, तर एचा एमवा घात गुणिले एचा एनवा घात बरोबर ए एम अधिक एन। सराव संच 27 बघा,